एखाद्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा फैसला अंतिम, त्यावर न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा. मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांकडून कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध. कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, भाजप कार्यकर्त्यांचा इशारा. सोलापूर मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा. आमदार सचिन कल्याण शेट्टींची मनपा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नियुक्ती जाहीर. सोलापूर महापालिका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत. अहिल्यानगरमध्ये अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. नगरमध्ये घोडा कोणताही असो पण त्याची लगाम विखेंच्या हाती असते. सत्तारांची प्रतिक्रिया तर अब्दुल सत्तार म्हणजे मुलुख मैदानी तोफ. राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. आमदार अमित गोरखेंच्या आईविरोधात माझी पत्नी उभी राहणार असल्याची केवळ चर्चा. घरातून कुणाला उमेदवारी द्यायची याविषयी दादांसोबत चर्चा केली जाईल. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची प्रतिक्रिया. नागपूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समाजाच्या राणी ढवळेंनी भाजपकडे नगरसेवक पदाची उमेदवारी मागितली. राणी ढवळेंनी भाजप कार्यालयामध्ये उपस्थित राहून मुलाखत दिली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2,33,000 वाढलेल्या महिला मतदार ठरणार गेम चेंजर. 2017च्या तुलनेमध्ये यंदा 3,89,720 मतदार वाढले. नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत अद्याप भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका नाहीत. शिंदे सेनेकडून 50 ते 60 जागांची भाजपकडे मागणी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे निर्देश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख भाजप कार्यालयामध्ये. संभाजीनगर महापालिका निवडणुकीबाबत चर्चा.